केला, भरपेट नाश्ता केल्यानंतर आम्ही लोकांनी आमच्या रेंटेड स्कूटर उचलल्या आणि निघालो याना केव्सच्या दिशेने. याना केव्स मेन गोकर्ण सिटी पासून 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर तिकडे जायला तुम्हाला जास्त करून स्कूटीच प्रिफरेबल आहे. तर 1 तासानंतर आम्ही पोहोचलो याना केव्सला. याना केव्सच्या गेटवरून आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण फॉरेस्टचा रस्ता आहे 11 किलोमीटरचा. तिथे गेलं आम्हाला कळलं की आमच्या गाड्यांमध्ये पेट्रोल खूप जास्त कमी आहे. तर आम्ही लोक रिटर्न मेन रोडला आलो आणि तिकडच्या एका लोकल शॉपमधून ब्लॅकचं पेट्रोल घेतलं आणि ते आम्हाला 120 रुपये बॉटल पडलं. ते तुम्ही मेन ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकता किती जास्त प्रॉब्लेम आला. त्यानंतर याना केव्सचं थोडंसं ट्रेकिंगवाला रस्ता आहे, तर तिथे चढताना सोनलची तर हालत खराब झालेली. जेव्हा तुम्ही रोजच्या डेली लाईफ मध्ये खूप कमी चालत असता. आणि मग नंतर फायनली आम्ही लोक याना केव्सच्या वरती पोहोचलो. मस्तपैकी केव्स होती, खूपच युनिक अशी केव तुम्हाला बघायला भेटेल इकडे. याना केव्सच्या बाहेर एक स्वयंभू शंकराची मूर्ती असणार आहे, एक मंदिर सुद्धा आहे याना केव्सच्या बाहेरच. दोन्ही बाजूने असलेला मस्तपैकी भुयारी मार्ग आणि दोन्ही बाजूला असं वाटतं की उंच भिंती आहेत आणि काळोखी रस्ता आहे. तर इकडे येऊन तुम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स घ्यायला